त्याचे आमच्याकडे पेपर आहेत आणि ज्या काही अनऑफिशियली गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाहीत त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणलं, जर कोणी म्हणलं तर ते आमच्याकडे नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याचे फक्त फोटो दाखवले. खूप आहेत अशा फाईल, खूप झाल्यात ह्याच्या. जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या मसदीवाल्यांनी तयार केलेली आहे. हेच काम त्यांचं होतं, त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही. आणि आमची प्रामाणिक भावना आहे, जे या लढ्यामध्ये सगळे येतात आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे, हे तुम्हाला सांगितलं. हे गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या 2 वर्षात भेटलेलं. हे जे आरोपी आहेत सगळे, हे आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्या 10% पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत. आणि ते गुन्हे कोणते आहेत? किरकोळ, शेतीचा वाद, कुठंतरी ह्याचा वाद, पण ते असे गंभीर गुन्हे नाहीत. हे 2 फरक आहेत. एवढं गाव चांगलं जे आरोपी आहेत ना असं सांगायचं म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे, असं आमच्या गावचा इतिहास आहे. आणि असं गुन्हा-गोविंदानं गाव चालणार, त्याचे इतके भयानक पद्धतीनं संपवलं. आम्ही आमच्याकडं कधीही आम्ही ह्याची गुन्हे भरून काढू शकत नाही. हे सगळं तुमच्याकडे येतं. कुठंतरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, दीपक काका नागरगोजे खूप चांगलं काम आहे. 1000 मुली त्यांच्याकडे अनाथ त्या सांभाळतात. त्या डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. त्या लोकांचं मनोगत आहे, फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे हे खाली जोडलेलं आहे. आणि आताचं जे ध्वजारोहण आहे 26 जानेवारीचं, जे आरोपी आहेत त्याच गावचे, ते दत्ता दादा बारगाजे, दत्ता भाऊ बारगाजे म्हणून त्यांचा एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी, विधवा महिलांसाठी एक आश्रम आहे इथं, त्यांचं ते काम करतात. त्यांचे विचार जरी आपण बघितले संतोष अण्णांच्या विषयी तरी सगळं कळतं त्या गावाचा इतिहास काय आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा राहिला, 9 डिसेंबरला त्या दिवशी घटना घडली, गावातले काही तरुण केस पोलीस स्टेशनला गेले, पण केस पोलीसवाल्यांना दिशाभूल केली. इकडे जीवाचीवाडी म्हणून गाव आहे आणि संतोष अण्णाला चिंचोली शिवारात नेलं. पोलीसवाल्यांना सांगितलं नाही तुम्ही जीवाचीवाडीकडे शोधा, म्हणजे जाणीवपूर्वक दिशाभूल केली पोलीसवाल्यांना. ते 6 आरोपी झाले पाहिजे. प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील खरे आरोपी तेच आहेत. राजेश पाटील आणि पीएसआय राजेश पाटील आणि पीआय प्रशांत महाजन हे खरे आरोपी तेच आहेत. त्यांनाच हे सगळ्या जे आरोपी आहेत, आरोपीचे त्यांचे सगळं संगनमत होतं. त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठं नेलं, काय केलं, काय सगळे डिटेल. आता सस्पेंड केलं, राजेश पाटला सस्पेंड केलंय आणि प्रशांत महाजनची हेडक्वार्टरला कोण आता पोस्टिंग कुठे? त्यांची हेडक्वार्टरला पोस्टिंग केलेली. पण मग इथे कशी येतात ते? महाजनला दिली केसला परत कोणची काय ती यंत्रणा. आम्हाला पोलीस स्टेशन नसलं तर आम्ही आमचे संरक्षण करू. अरे असं कसं म्हणजे असं होत असेल तर खूप गरीब लोक आहेत. परत कसं पाठवलं याला? पाठवला आता त्याला इन्क्वायरी लावायला पाहिजे ना. सेक्शन 4 खाली ऍट्रॉसिटीचा गुन्हा 6 तारखेला घेतला नाही, त्याच्यावर तो सेक्शन 4 मध्ये जो अधिकारी टाळाटाळ करतो त्याला नियमाने सेक्शन 4 ने ऍट्रॉसिटीत आरोपी करायला कामात नाही. आपलं कामात आहे की ही लई छोटा विषय. एवढे मोठी परिस्थिती महाजन जो आहे रामकृष्ण बांगरवर खोटे गुन्हे त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण का त्यांनी अॅट्रॉसिटी नोंदवण्यात हायगाई केली. आता ह्याच्यातला रामकृष्ण बांगर नावाचे ते येणार होते आता इथे आले की त्यांच्यावरती ह्या सगळ्यांनी मिळून खोटे केसेस केल्या. त्यांची बायको जी रामकृष्ण बांगर ही म्हातारी बाई आहे, 5 केसेस केल्या, एक नाही 5. पण त्याच्यात हाईट म्हणजे तिन्ही रिव्हॉल्वरनी गोळी मारली असं दाखवलंय. आता त्यांना जामीन झाला. मुलं तर आहेत, बाळा तर आहे. म्हणून गाव